हॅलो फ्रेंड्स, गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. माझं नाव जवान सतीश. मी तुमचा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, जसं लास्ट व्हिडिओमध्ये आपण फिजिक्सचा इंट्रोडक्शन दिलेलं आहे. व्हॉट इज फिजिक्स, फिजिक्स म्हणजे काय आणि फिजिक्सचा स्कोप आपण सांगितलेला आहे. तर त्या व्हिडिओमध्ये आपण म्हटलं होतं की नेक्स्ट व्हिडिओ जो माझा असेल तो न्यूटन्स लॉज ऑफ मोशन वर असेल, असं मी त्यावेळेस सांगितलं होतं. तर मित्रांनो, तर आपला आज तोच टॉपिक असेल. तुम्ही एक्सायटेड असाल तर आपण शिकूया. चला तर मित्रांनो, आज आपला टॉपिक असेल न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. न्यूटन्स लॉज ऑफ मोशन याच्याबद्दल आपल्याला शिकायचं. आजचा टॉपिक असेल मित्रांनो न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. हा तोच न्यूटन आहे मित्रांनो, जे आपल्याला 10th-12th ला किंवा ग्रॅज्युएशन लेवलला किंवा इंजिनिअरिंग मध्ये तर जास्तीत जास्त आपल्याला परेशान करत असतो. हा तोच न्यूटन आहे. हा रेस्पेक्ट करूया मित्रांनो, आपला सायंटिस्ट आहे, आपल्याबद्दल थोडाफार डिस्कवरी केलेली आहे. न्यूटन, हा बरोबर, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. लॉज ऑफ मोशन, ओके. तर आपण न्यूटन्स लॉज ऑफ मोशन, तर कोणाकोणाला माहिती आहे मित्रांनो न्यूटनचे किती लॉज आहेत? तर मित्रांनो न्यूटनचे, हा बरोबर, 3 लॉज आहेत. हा 3 लॉज आहेत मित्रांनो. न्यूटन्सने 3 लॉ दिले. तत्पूर्वी आपल्याला मित्रांनो न्यूटनच्या लॉच्या अगोदर काही गोष्टी आपल्याला शिकणं खूप महत्वाचे आहे. तर त्यामधली एक गोष्ट आहे मित्रांनो, प्रथम एक गोष्ट आपल्याला, तर न्यूटनच्या लॉच्या अगोदर आपल्याला एक गोष्ट शिकणे महत्वाची आहे. हा जो मोशन आहे त्या मोशन बद्दल शिकणं महत्वाचं आहे मित्रांनो. मोशन म्हणजे काय, नेमकं आपल्याला मोशन मध्येच माहिती नाही तर मग न्यूटनचे लॉज शिकून काय म्हटलं. तर मित्रांनो आपण प्रथमतः काय करूया, मोशन म्हणजे काय याबद्दल शिकूया. ओके, मोशनची डेफिनेशन पाहूया. डेफिनेशन काय? ओके, डेफिनेशन. आता मोशन म्हणजे काय, आता एखादी बॉडी रेस्टमध्ये त्याच्यावर काहीतरी एक्सटर्नल फोर्स अप्लाय केला तर त्या बॉडीची पोझिशन चेंज होते मित्रांनो. पोझिशन चेंज झाली, एखादा हा मार्कर बी जरी घेतला त्या मार्करची पोझिशन चेंज करण्यासाठी मला मित्रांनो, तर याला इन कॉन्टॅक्ट मध्ये आपल्याला हँडनं काय करावं लागते, असं फोर्स एक्झर्ट करावं लागते. फोर्स एक्झर्ट एक्सटर्नल, हा एक्सटर्नल पार्ट झाला. फोर्स एक्झर्ट करावा लागतो तर त्याच्यामध्ये त्याची पोझिशन चेंज होते, त्यालाच मोशन म्हणतात. म्हणजे इथून तिथं जाणे म्हणजे पोझिशन चेंज होणे. तर त्याची डेफिनेशन पाहूया. म्हणजे मोशन म्हणजे काय, आपलं मोशन म्हणजे काय, तर मोशनची डेफिनेशन घेतो मित्रांनो. तर तुम्ही बघा मोशन म्हणजे काय. ओके, तर मित्रांनो मोशन म्हणजे चेंज इन पोझिशन ऑफ अ बॉडी. चेंज इन पोझिशन, चेंज इन पोझिशन ऑफ ए बॉडी, असू दे किंवा ऑब्जेक्ट म्हणू शकतो मित्रांनो. ऑब्जेक्ट म्हणू शकतो, बॉडी किंवा ऑब्जेक्ट. ओके, ऑब्जेक्ट विथ अ फोर्स एक्झर्टेड बाय, विथ अ फोर्स एक्झर्टेड बाय एक्सटर्नल एजन्सी. आता एक्सटर्नल एजन्सी याच्यामध्ये कुठले असू शकतात, जसं ग्रॅव्हिटेशन पण असू शकतो, मॅग्नेटिक फोर्स पण असू शकतो एक्सटर्नल एजन्सी म्हणून, किंवा आपला हँड असू शकतो, विंड असू शकते. विंड कसं काय, तर म्हणजे वाऱ्याच्या झुळकानं, म्हणजे विंडच्या झुळकानं काय करतं, झाडांच्या फांद्या वगैरे हलतात. आता हाताने आपण काही एखादा डस्टर घ्या, एखादा मार्कर घ्या, काही असू दे गोष्ट, कुठलीही गोष्ट असू दे, त्याला पुश करतो मित्रांनो. तर एक्सटर्नल एजन्सी हे फोर्स एक्झर्ट करते. एक्सटर्नल एजन्सी, ओके. तर एक्सटर्नल एजन्सीच्या मधले एक फोर्स एक्झर्टेड बाय एक्सटर्नल एजन्सी. एक्सटर्नल एजन्सी इज कॉल्ड मोशन. यालाच काय म्हणतात तर मित्रांनो, मोशन म्हणतात. इज कॉल्ड मोशन. ओके, आपण मोशन शिकलो. मोशन, स्लो मोशन नाही बरं का, ते वेगळा झाला. ओके, स्लो मोशन में गाणं नका करू. ओके, तर याच्यामध्ये एक्सटर्नल एजन्सी 2 प्रकारे फोर्स एक्झर्ट करते मित्रांनो. ओके, एक्सटर्नल एजन्सी जी आहे 2 प्रकारे फोर्स एक्झर्ट करते याच्यामध्ये. एक्सटर्नल एजन्सी, ओके, एक्सटर्नल एजन्सी जी आहे ना, काय करते, 2 प्रकारे फोर्स एक्झर्ट करते. याच्यामध्ये एक आहे इन कॉन्टॅक्ट. याच्यामध्ये काय असते, इन कॉन्टॅक्ट विथ बॉडी. इन कॉन्टॅक्ट
कॉन्टॅक्ट विथ बॉडी ओके, विथ बॉडी. आणि दुसरा जे आहे याच्यामध्ये दोन प्रकारे एक्सटर्नल एजन्सी फोर्स एक्झर्ट करते, त्याच्यामध्ये दुसरा जो आहे विदाउट कॉन्टॅक्ट विथ बॉडी, विदाउट कॉन्टॅक्ट. याचे आपण दोन एक्झाम्पल पाहूया. तर इन कॉन्टॅक्ट मध्ये बॉडीला म्हणजे फोर्स एक्झर्ट करते एखादी बॉडी, तर इन कॉन्टॅक्ट मध्ये जर बघितलं विथ बॉडी सोबत कॉन्टॅक्ट मध्ये येऊन फोर्स एक्झर्ट करते एक्सटर्नल एजन्सी, तर त्यामध्ये पाहायला गेलं तर एखादा काय करतं आपलं मित्रांनो, तर फुटबॉल सर्वांनी खेळला ना, हा फुटबॉल ओके, फुटबॉल खेळलं तर फुटबॉलला मोशन म्हणजे त्याला मोशन मध्ये आणण्यासाठी मोशन म्हणजे काय, चेंज इन पोझिशन बॉडी किंवा ऑब्जेक्ट. मग मोशन मध्ये आणण्यासाठी काय करावं लागेल, एखादा खेळाडू असतो, एखादा खेळाडू काय करतो, त्याला किक मारतो, पायानं किक मारला तर त्या फुटबॉलची काय होते, पोझिशन चेंज होते, म्हणजे मोशन झाली. हे एक इन कॉन्टॅक्ट मध्ये असलेला एक एक्सटर्नल एजन्सी आहे, ती फोर्स त्याच्यावर एक्झर्ट झाला ओके, फोर्स एक्झर्ट केला. त्याच्यानंतर दुसरा एक्झाम्पल जर पाहायला गेलं त्याच्यामध्ये मित्रांनो, तर दुसरा एक्झाम्पल जो आहे, किंवा एखादा दगड आहे, तर दगडाला आपल्याला स्टोनला जर आपल्याला वर फेकायचं असेल तर त्या ठिकाणी हँड जो आहे ना, हा एक्सटर्नल एजन्सी म्हणून ऍक्ट करतो आणि तो फोर्स एक्झर्ट करतो त्या बॉडी आपला स्टोनवर, आणि अपवर्ड डायरेक्शननी पुश करतो हँड त्याला. मग ते एक त्याच्यामध्ये एक मोशन झाली, ते एक एक्सटर्नल एजन्सी इन कॉन्टॅक्ट मध्ये फोर्स एक्झर्ट केला, हे दोन एक्झाम्पल झाले. त्याच्यानंतर विदाउट कॉन्टॅक्ट म्हणजे कॉन्टॅक्ट न करता. आता याच्यामध्ये एक म्हणजे थोडेसे एक्साइटेड उदाहरण मी घेतलेलं. तर मित्रांनो त्याच्यामध्ये पहिला जो उदाहरण आहे, आता आपल्याला एखाद्या सेकंड फ्लोअर थर्ड फ्लोअरला आपण थांबलं आणि एखादा दगड खाली फेकला, दगड किंवा एखादा प्लास्टिक किंवा काही असू दे गोष्ट आपण वरून खाली फेकला, तर काय करते त्या ठिकाणी मित्रांनो, तर ग्रॅव्हिटेशनल पुल ऑफ अर्थ म्हणजे ग्रॅव्हिटी म्हणजे पुल ऑफ अर्थ त्याला काय करते, खाली खेचते. म्हणजे ते कॉन्टॅक्ट मध्ये येत नाही ना, त्याच्यामध्ये ते बॉडी जी आहे ना कॉन्टॅक्ट मध्ये न येतात, ते काय करते, फोर्स एक्झर्ट करते त्याच्याकडे, ते खाली खेचते आणि ते त्याच्यामध्ये मोशन क्रिएट होतो. त्याच्यानंतर दुसरा एक्झाम्पल जर बघायचं झालं मित्रांनो, तर बार मॅग्नेट घ्या. एखादा बार मॅग्नेट आहे मॅग्नेट हा लवचिंबक त्याला आपण म्हणजे मराठी भाषेमध्ये, शुद्ध मराठी भाषेमध्ये लवचिंबक म्हणतो. तर लवचिंबक घेतलं तर मित्रांनो, तर लवचिंबकला एखाद्या म्हणजे एक 7-8 खिळे ठेवले, म्हणजे नेल्स खिळा त्या खिळ्यांसमोर ठेवलं, तर ते खिळ्याला लवचिंबक काय करतो, बार मॅग्नेट काय करतो, पूर्ण अट्रॅक्ट करतो. ते म्हणजे विदाऊट कॉन्टॅक्ट मध्ये फोर्स एक्झर्ट करतो, त्यामध्ये कुठला मॅग्नेटिक फोर्स अप्लाय झाला, आणि त्या स्टोनच्या जे खाली ग्रॅव्हिटेशनल पुल झाला त्याच्यामध्ये कुठला ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट झाला, आणि हे दोन एक्सटर्नल फोर्स म्हणून, एक्सटर्नल एजन्सी म्हणून ऍक्ट करतात. तर मित्रांनो, तर त्यावरून जे बार मॅग्नेट आणि नेल्सच्या याच्यावरून मला एक गोष्ट आठवली मित्रांनो, पर्टिक्युलरली गावाकडे मित्रांनो गावामध्ये एखादी सुंदर मुलगी असते मित्रांनो, त्याला आपण उपाधी कशी देऊया, बार मॅग्नेट एखादी सुंदर मुलगी असते, तर त्याच्याकडे बॉईज मुलं ते काय करतात, अट्रॅक्ट होतात. ते विदाऊट कॉन्टॅक्ट मध्ये न येतात, ते काय करतात, अट्रॅक्ट होतात. हे एक हसण्याची गोष्ट झाली, जोक पॉट इग्नोर करू शकता. तर मित्रांनो आता याच्यानंतर आपण पाहूया न्यूटन्स लॉच्या अगोदर काही गोष्टी पाहिजे, त्याच्यामध्ये मोशन झाला, मोशन बद्दल आपण पाहिलं. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं, आता पाहूया आपण आता याच्याबद्दल पाहूया. अरिस्टॉटलचा एक लॉ आहे, अरिस्टॉटलच्या लॉ बद्दल पाहूया. ओके, समजते ना मित्रांनो? हा ओके ठीक आहे. तर आपण त्यापूर्वी आपण न्यूटन्सच्या लॉ जाण्यापूर्वी आपण काय करूया, आपण आता नेक्स्ट मोशन बद्दल पाहिलं मित्रांनो, हे मोशन जो वर्ड आहे त्याबद्दल पाहिलं. त्याच्यानंतर एक अरिस्टॉटलचा एक लॉ आहे, अरिस्टॉटलच्या लॉ बद्दल पाहूया. हा अरिस्टॉटल माहिती आहे, अरिस्टॉटलचा तो फॉल्स झाला, म्हणजे चुकीचं ठरला गेला, गॅलिलिओने त्याला चुकीचं ठरवलं. अरिस्टॉटल्स लॉ जो एक्सटर्नल एजन्सी बद्दलच आहे मित्रांनो, म्हणजे फोर्स एक्झर्ट केल्याशिवाय, म्हणजे एखाद्या बॉडीला फोर्स एक्झर्ट केला एक्सटर्नल एजन्सीने, फोर्स एक्झर्ट जो करतो तो रिक्वायर्ड आहे का, एक्सटर्नल एजन्सी फोर्स, एक्सटर्नल एजन्सीचे फोर्स एक्झर्ट होतो तो रिक्वायर्ड आहे का, ह्याच्याबद्दल आहे अरिस्टॉटल्स लॉ. तर अरिस्टॉटलचा लॉ लिहितो मित्रांनो, त्याचा स्टेटमेंट आहे, अरिस्टॉटल लॉचा स्टेटमेंट पाहूया. ओके, तर स्टेटमेंट असा आहे मित्रांनो, an external force is required to keep a body in motion.
अँड एक्सटर्नल फोर्स, अँड हे अरिस्टॉटलचा लॉ आहे, स्टेटमेंट आहे, अँड एक्सटर्नल फोर्स दिसते ना तुला? ओके ओके ठीक आहे. एक्सटर्नल फोर्स इज required to keep a body in motion, म्हणजे एखादी बॉडी आहे मित्रांनो, बॉडी आहे, त्या बॉडीला मोशन मध्ये ठेवण्यासाठी एक्सटर्नल फोर्स लागतोच का? एक्सटर्नल फोर्स लागते असं काय कोणी म्हणलं तर अरिस्टॉटलने म्हणलं. आणि हा जो अरिस्टॉटलचा लॉ हा चुकीचा ठरवला. कोणी ठरवला तर गॅलिलिओ. त्याच्यानंतर गॅलिलिओ आला आणि गॅलिलिओने हा स्टेटमेंट जो आहे, हा स्टेटमेंट किंवा अरिस्टॉटलचा लॉ जो आहे हा चुकीचा ठरवला. कसा ठरवला तर मित्रांनो, त्याच्यासमोर गॅलिलिओच्या समोर एक क्वेश्चन पडला. आता ते क्वेश्चन जो आहे ना, म्हणजे क्वेश्चन काय पडला तर मित्रांनो, इज अन एक्सटर्नल फोर्स रिक्वायर्ड टू कीप अ बॉडी इन युनिफॉर्म मोशन मध्ये ठेवण्यासाठी, बॉडीला युनिफॉर्म मोशन मध्ये ठेवण्यासाठी म्हणजे एक्सटर्नल फोर्स लागतोच का? हा त्याच्यासमोर क्वेश्चन पडला. तर हे क्वेश्चन म्हणजे साहजिकच आहे. तर त्याच्याबद्दल एक्झाम्पल पाहायला गेलं मित्रांनो, माउंटेनवर जेव्हा स्केटर्स काय करतात, सर करायला जातात बर्फावर, आईस स्लॅबवर ज्यावेळेस सर करायला जातात त्यावेळेस, तर ते कॉन्स्टंट मोशन म्हणजे कॉन्स्टंट युनिफॉर्म मोशन मध्ये ते काय करतात, स्केटर काय करतात, असे आपली सर करतात, म्हणजे माउंटेनची सर करतात, माउंटेन सर करत असतात. त्यामध्ये एक्सटर्नल फोर्स अप्लाय जर केला तर तो बॉडी मोशन मध्ये राहते का, असं पण शब्द, म्हणजे प्लेन बॉडी, प्लेन फॉर्म आहे त्याच्यामध्ये प्लेन आहे, प्लेन म्हणजे फ्रिक्शनलेस आहे, फ्रिक्शनलेस. आता आईस स्लॅब म्हणला तर त्याच्यामध्ये प्लेन आहे ना आपलं, फ्रिक्शनलेस असते ना, त्याच्यामध्ये फ्रिक्शन असते. फ्रिक्शन म्हणजे काय तर आपल्या साध्या सोप्या भाषेत म्हणलं तर मित्रांनो, तर म्हणजे खडबडी असा रस्ता असू दे, फ्रिक्शन शिवाय, फ्रिक्शनलेस जर हे असेल तर गाडी आपली काय करते, स्लिप मारते मित्रांनो. जे बँक रोड, असा रोड आहे, रोडवर जर गाडी आपली जर चालवली आणि फ्रिक्शनलेस जर रोड असेल तर त्याच्यावर काय करते, विअर अँड टिअरचा म्हणजे आपली टायर वगैरे फाटण्याचा त्याचा पण प्रॉब्लेम येऊ शकतो, किंवा गाडी आपली स्लिप मारते पाणी जर पडला किंवा तसं जर असेल तर त्या ठिकाणी फ्रिक्शन पाहिजे. त्या ठिकाणी गाडी जर म्हणजे चालवते त्या ठिकाणी, तर ते फ्रिक्शनलेस पार्ट आहे. त्या ठिकाणी म्हणजे मोशन, एक्सटर्नल फोर्सची काय गरज असू शकते मित्रांनो. तर त्याबद्दल त्यांनी काय केलं, गॅलिलिओनी काय केला, हा चुकीचा स्टेटमेंट जो आहे ना तो चुकीचा ठरवला आणि त्यांनी काय केलं, गॅलिलिओनी एक स्टेटमेंट दिला. गॅलिलिओनी एक लॉ ऑफ इनर्शिया म्हणून, इनर्शियाचा लॉ त्यांनी काय केला, गॅलिलिओनी समोर ठेवला. गॅलिलिओज लॉ ऑफ इनर्शिया असं म्हणू शकतो आपण त्याला. गॅलिलिओज लॉ ऑफ इनर्शिया असं त्याला म्हणू शकतो, किंवा लॉ ऑफ इनर्शिया म्हणू शकतो. लॉ ऑफ इनर्शिया लॉ ऑफ इनर्शिया. तर गॅलिलिओचा लॉ ऑफ इनर्शिया मध्ये काय केलं त्याने, एक असं एक इन्क्लाइन प्लेन घेतला, इन्क्लाइन प्लेन घेतला आणि त्याच्यावर काय केला, इन्क्लाइन प्लेन घेतला, असा एक इन्क्लाइन प्लेन घेतला आणि इन्क्लाइन प्लेन घेऊन काय केला, त्याच्यामध्ये त्यांनी काय केला, एक भरून एक असा बॉल टाकला खालच्या डायरेक्शन बॉल टाकला. तर ऍक्सिलेट होते ना विदाउट एक्सटर्नल फोर्स. त्याला एक्सटर्नल फोर्सची गरज काय आहे, एक प्लेन बॉडी फ्रिक्शनलेस म्हणजे इन्क्लाइन प्लेन आहे, असा फ्रिक्शनलेस इन्क्लाइन प्लेन आहे. ही सिच्युएशन एक झाली. त्याच्यामध्ये इन्क्लाइन प्लेन मध्ये ऍक्सिलेट होते ना बॉडी, जी आपला बॉल आहे, चेंडू आहे, तो काय करेल, खाली असा मुवमेंट करेल विदाउट एक्सटर्नल फोर्स. त्याच्यामध्ये दुसरी सिच्युएशन घेतली, त्याच्यामध्ये विदाउट एक्सटर्नल फोर्सने तो पण वरच्या डायरेक्शनला पण तो मुवमेंट करेल. ओके, रिटार्डेशन होईल ना या ठिकाणी काय होईल, रिटार्डेशन होईल. बॉलला असं वरून टाकला खाली, हे त्याला खाली जरा असा, आणि या ठिकाणी काय होईल, बॉल जर असं मुवमेंट वरी करायला गेला त्या ठिकाणी काय रिटार्ड होईल. हे ऍक्सलेट होते, जसं खाली ऍक्सलेट होते त्याचप्रमाणे काय करेल, या ठिकाणी काय होईल, ऍक्सलरेट होईल बॉल, म्हणजे त्याची स्पीड वाढेल. या ठिकाणी डी ऍक्सलेट किंवा रिटार्डेशन म्हणू शकतो. डी ऍक्सलेट होऊ शकते, रिटार्डेशन म्हणजे स्पीड कमी होते, रिटार्डेशन. ओके, आणि ही जी सिच्युएशन आहे
ही सिच्युएशन इन बिटवीन इंटरमिडिएट सिच्युएशन आहे. इंटरमिडिएट सिच्युएशन एक बॉल काय करेल, अशी मुवमेंट करेल अशा ठिकाणी. प्लेन आहे तर तो जाऊ शकतो ना, पडू शकतो ना. असं एका टेबल आहे, त्या टेबलवर जर एखादा असा चेंडू ठेवला, छोटासा असा चेंडू ठेवला, बॉल ठेवला, रबराचा बॉल ठेवला, तर त्या ठिकाणी काय करेल, ते मुवमेंट करेल ना. प्लेन असेल फ्रिक्शनलेस बॉडी, फ्रिक्शनलेस असेल तो टेबल, जर फ्रिक्शनलेस असेल तर बॉलची मुवमेंट विदाउट एक्सटर्नल फोर्सनी मुवमेंट होऊ शकते, मोशन होऊ शकते. ओके, असं काय करला, असा एक लॉ ऑफ इनर्शिया यांनी काय केला, आपला स्टेटमेंट दिला, लॉ ऑफ इनर्शियाचा स्टेटमेंट दिला. कोणी हा उदाहरण घेऊन लॉ ऑफ इनर्शियाचा स्टेटमेंट दिला आपला गॅलिलिओनी. ओके, गॅलिलिओनी. तर त्यामध्ये शेवटी गॅलिलिओनी एका अशा कन्क्लुजनला आला, म्हणजे ते एक त्याचा स्टेटमेंटच तयार झाला, त्या ठिकाणी त्याचा स्टेटमेंटच तयार झाला. त्याने कन्क्लुजन काढला. त्याचं कन्क्लुजन काय आहे, तर त्यांनी सांगितलं की एन ऑब्जेक्ट मुव्हिंग ऑन अ फ्रिक्शनलेस हॉरिझॉन्टल प्लेन. आता जसं टेबलचं उदाहरण घेतलं, फ्रिक्शनलेस हॉरिझॉन्टल प्लेनच आहे ना, तो एक पार्ट घेतला फ्रिक्शनलेस, त्याच्यावर फ्रिक्शन नाहीये. ओके, तर त्या ठिकाणी मोमेंट मतलब मुव्हिंग ऑब्जेक्ट मूव्ह होतो फ्रिक्शनलेस हॉरिझॉन्टल प्लेनवर, मस्ट निदर हॅव एक्सिलेशन नॉर रिटार्डेशन. म्हणजे त्या ठिकाणी एक्सलेशन पण होणार नाही आणि किंवा रिटार्डेशन होणार नाही. मग ते काय करेल, तर इट शुड मूव्ह विथ अ कॉन्स्टंट वेलॉसिटी. म्हणजे कॉन्स्टंट वेलॉसिटीने काय करेल, तो पार्ट काय, तो बॉडी काय करेल, ते बॉडी किंवा ऑब्जेक्ट काय करेल, तो मुवमेंट करेल त्या म्हणजे प्लेन फ्रिक्शनलेस हॉरिझॉन्टल प्लेनवर. ओके, तर त्यांनी हा कन्क्लुजन त्यांनी काढला. तर तत्पूर्वी आपल्याला लॉ ऑफ इनर्शिया मधला जो शब्द आहे, वर्ड आहे, तर इनर्शिया म्हणजे हे आपल्याला जाणून घेणं महत्वाचं आहे. एनर्शिया वर्ड आला ना, लॉ ऑफ एनर्शिया. तर एनर्शिया म्हणजे काय, त्याच्याबद्दल एनर्शिया बद्दल आपण पाहून घेऊया. एनर्शिया. ओके, तर एनर्शिया म्हणजे काय, एनर्शिया म्हणजे इज नथिंग बट द रेजिस्टन्स टू चेंज. म्हणजे एनर्शिया म्हणजे काय, रेजिस्टन्स टू चेंज. म्हणजे त्याच्यामध्ये एनर्शियामध्ये हा जो आहे ना, त्यामध्ये मासचा इन्क्लूड होतो, मास आणि डिस्टन्सचा इन्क्लूड होतो. एनर्शिया जो आहे ना, आय डिनोट करू शकतो, आय इज इक्वल टू मास इंटू डिस्टन्स असं होऊ शकतो. ओके, तर एनर्शिया मध्ये रेजिस्टन्स टू चेंज म्हणजे रेजिस्टन्स म्हणजे अपोज करतो, चेंज करण्यासाठी अपोज करतो त्याला. ओके, तर एखादी बॉडी आहे किंवा एखादा बॉल आहे किंवा डस्टर घेतला, तर त्याची मुवमेंट करण्यासाठी, म्हणजे तुझी स्टेट ऑफ रेस्ट पोझिशन चेंज करण्यासाठी त्या ठिकाणी काय केलं, त्याला अपोज करणं भाग आहे, पोझिशन चेंज करण्यासाठी. तर ते याचा अर्थ म्हणजे इनर्शिया म्हणजे काय, रेजिस्टन्स टू चेंज यालाच काय म्हणतात, एनर्शिया. ओके, यालाच काय म्हणतात, एनर्शिया. किंवा दुसऱ्या शब्दामध्ये म्हणलं, एनर्शिया म्हणजे काय, इफ एन एक्सटर्नल फोर्स इज झिरो. म्हणजे ज्यावेळेस एक्सटर्नल फोर्स झिरो असेल, एक्सटर्नल फोर्स झिरो म्हणजे काय, त्या ठिकाणी बॉडी काय असेल, रेस्ट मध्ये असेल. ओके, तर एक्सटर्नल फोर्स, एखाद्या बॉडीवर एक्सटर्नल फोर्स नसेल तर काय, बॉडी रेस्ट मध्ये असणार ना. बॉडी रेस्ट मध्ये असेल, कंटिन्यू टू बी रेस्ट. आणि बॉडी ज्यावेळेस मोशन मध्ये असेल म्हणजे त्याच्यावर काय आहे, एक्सटर्नल फोर्स अप्लाय झालेले आहे. ओके, हे त्यांनी कन्क्लुजन काढलं. तर आता आपण मेन टॉपिकवर येऊया. आपल्या जो मेन टॉपिक आहे हा क्लीन करून घ्या थोडासा. आपला जो मेन टॉपिक आहे आजचा, तो टॉपिक आहे न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. न्यूटनचे लॉ आहे, न्यूटनच्या लॉज ऑफ मोशन बद्दल आपल्याला शिकायचं. हे 2-4 गोष्टी होत्या, तत्पूर्वी आपल्याला शिकणं खूप महत्वाचं होतं. आणि न्यूटन्सची लॉज ऑफ मोशन जे आहे ना, हे गॅलिलिओचे जे स्टेटमेंट आहेत, गॅलिलिओचा जो लॉ ऑफ इनर्शियाचा स्टेटमेंट आहे, तो न्यूटन्सने काय केला, पहिला लॉ त्याला बनवला. त्याच्या रूपामध्ये त्याने काय केला, न्यूटन्सचे लॉ म्हणजे त्यांनी काय केला, एका सोप्या भाषेत मला चोरलं गेलं त्याच त्यांनी चोरलं गेलं, म्हणजे त्याला एक्सटेंड केला, त्यालाच घेऊन काय केलं, त्याने एक्सटेंड केला. आणि त्यांनी त्या ठिकाणी काय केलं, न्यूटनची मेकॅनिक्स आहे, तो गॅलिलिओचा जे स्टेटमेंट आहे लॉ ऑफ इनर्शिया, तो त्याचा फाउंडेशन बनला गेला. आणि तोच त्याचा पहिला स्टेटमेंट, न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन, तो त्याचा स्टेटमेंट बनला गेला. ओके, गॅलिलिओ. आणि त्यांनी काय केलं, 3 लॉज दिले न्यूटन्सने. तर न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन आपण पाहूया. न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन समजते ना रे.
फर्स्ट लॉ ऑफ मोशन. ओके, समजत नसेल ना मित्रांनो, तुम्ही रिपीट करायला सांगू शकता, रिपीट करू शकतो. ओके, तर तत्पूर्वी आपण काय काय शिकलो याबद्दल थोडस रिवाइज करूया. तर आपण मित्रांनो पहिल्यांदा मोशन म्हणजे काय, चेंज इन पोझिशन ऑफ बॉडी विथ एक्सटर्नल फोर्स अप्लाइड बाय एक्सटर्नल एजन्सी, हे आपण मोशन बद्दल शिकलो. त्याचे काही दोन उदाहरण सांगितलं, इन कॉन्टॅक्ट मध्ये आणि विदाऊट कॉन्टॅक्ट मध्ये. असे आपण एक्सटर्नल एजन्सी कसे फोर्स एक्झर्ट करते त्याच्यामध्ये दोन पाहिलं. त्याच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल पुल्स आणि मॅग्नेटिक फोर्स आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे त्याचे विदाऊट कॉन्टॅक्ट मध्ये. आणि दुसरं जे आपला हँड आणि हँड जे आहे ना, किंवा झुळूक म्हणा, विंड म्हणू शकता, ते एक्सटर्नल फोर्स त्याच्याबद्दल पाहिलं. त्याच्यानंतर अरिस्टॉटलचा लॉ पाहिला, इज अन एक्सटर्नल फोर्स इज रिक्वायर्ड टू कीप अ बॉडी इन मोशन मध्ये ठेवण्यासाठी. जर अरिस्टॉटलचा लॉ पाहिला, त्याने त्याला चुकीचं ठरवलं आणि यानं आपल्या गॅलिलिओनी काय केला, त्याला चुकीचं ठरवलं आणि त्याला क्वेश्चन पडला गेला. जो स्कॅटरचा प्लेन पार्ट आहे, फ्रिक्शनलेस टेबल आहे किंवा फ्रिक्शनलेस प्लेन हॉरिझॉन्टल प्लेन आहे, त्याच्यावर जर जे एखादा बॉल वगैरे ठेवला तर तो विदाऊट एक्सटर्नल फोर्सने त्या काय करतो, मोमेंट करू शकतो, मोशन करू शकतो. तर ते त्यांनी चुकीचं ठरवलं आणि त्यांनी काय केलं, लॉ ऑफ इनर्शिया दिला. एक एक्झाम्पल घेऊन लॉ ऑफ इनर्शिया दिला, इन्क्लाइन प्लेनचा एक्झाम्पल घेतला, लॉ ऑफ इनर्शिया दिला. आणि तोच लॉ ऑफ इनर्शिया जो स्टेटमेंट आहे, तो लॉ ऑफ इनर्शियाचा स्टेटमेंटच जो आहे ना, न्यूटनियस मेकॅनिक्सचं फाउंडेशन बनवला. आणि त्याच्या रूपामध्ये त्यांनी न्यूटनियस मेकॅनिक्स मध्ये 3 लॉ दिले. आपण आता काय करूया नंतर मित्रांनो, आपण आता क्विक रिकॅप केला आणि आता आपण काय करूया, न्यूटन्सचा फर्स्ट लॉ पाहूया, जो लॉ ऑफ इनर्शिया तोच स्टेटमेंट बनला. ओके, तर याचा आपण स्टेटमेंट लिहूया मित्रांनो. स्टेटमेंट, न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन, त्याचं स्टेटमेंट लिहूया. न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन काय म्हणते, तर एव्हरी बॉडी continues to be in its rest position, to be in its state of rest or of uniform motion थोडस बडबड आवाज येतो, थोडस ब्लॅक बोर्ड, व्हाईट बोर्ड. ओके, थोडस इग्नोर करा. युनिफॉर्म मोशन इन अ स्ट्रेट लाईन unless completed by some external force. तर जे स्टेटमेंट आहे त्याचा अर्थ पाहूया. तोच स्टेटमेंट, तोच मिनिंग आहे. जसं ते लॉ ऑफ इनर्शिया दिले ना, तोच मिनिंग आहे. एखादी बॉडी आहे, ते बॉडी कंटिन्यूस टू बी रेस्ट मध्ये राहील, रेस्ट मध्ये किंवा युनिफॉर्म मोशन स्ट्रेट लाईन अनलेस, जोपर्यंत जर एक्सटर्नल फोर्स अप्लाय होणार नाही. जर एक्सटर्नल फोर्स अप्लाय झाला तर त्याच्यामध्ये जे रेस्ट पोझिशन आहे त्याची मोशन मध्ये कन्वर्ट होईल. आणि जर त्याच्यावर एक्सटर्नल फोर्स नाही जर अप्लाय केला तर काय करत, ते पोझिशन जे रेस्ट पोझिशन मध्ये राहील. हे तोच स्टेटमेंट आहे. म्हणजे पहिला जो गॅलिलिओने जे लॉ ऑफ इनर्शिया दिला, तोच न्यूटनचा फर्स्ट लॉ ऑफ मोशन बनला. ओके, तर म्हणजे एका साध्या सोप्या भाषेत म्हणलं चोरलं गेलं म्हणून म्हणू शकतो. ओके, किंवा नेक्स्ट दुसरा त्याचा जर शब्द हे आपला स्टेटमेंट पाहायला गेला न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशनचा, तर दुसरा जो शब्द म्हणजे स्टेटमेंट आहे, इफ द एक्सटर्नल फोर्स ऑन अ बॉडी झिरो, म्हणजे एक्सटर्नल फोर्स बॉडीवर जर झिरो असेल तर तो कुठल्या पोझिशन मध्ये असेल तुम्हाला कळालं असेल. हा बरोबर, रेस्ट पोझिशन मध्ये असेल ना. ऑब्विसली रेस्ट पोझिशन मध्ये जर एक्सटर्नल फोर्स जर त्याच्यावर अप्लाय नाही केला तर तो पोझिशन चेंज करणार का, तुम्ही मोशन मध्ये कन्वर्ट होणार का, नाही ना. तो तेच विषय. आणि त्या ठिकाणी म्हणजे दुसरा अर्थ, म्हणजे दुसरा त्याचा मिनिंग पाहता मित्रांनो, इफ द नेट एक्सटर्नल फोर्स ऑन बॉडी झिरो, त्याचं ऍक्सलेशन असणार का, ऍक्सलेशन काय असणार, ऍक्सलेशन झिरो असणार ना. ऍक्सलेशन म्हणजे काय, तर ऍक्सलेशन म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी, म्हणजे वेलॉसिटी म्हणजे ज्या रेट मध्ये वेलॉसिटी मध्ये चेंज होईल त्याचप्रमाणे काय करेल,
रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी म्हणजेच काय ऍक्सिलेशन झाला. म्हणजे व्हेलॉसिटी जर झिरो असेल, जे फोर्स घेतला मास इंटू व्हेलॉसिटी झाली, फोर्स इज इक्वल टू मास फोर्स जर घेतला, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सिलेशन झाला, मास इंटू ऍक्सिलेशन, फोर्स इज इक्वल टू, आणि ऍक्सिलेशन म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजे जर तेच जर झिरो झाला, ऍक्सिलेशन आपला फोर्स जर झिरो झाला, तर मास आणि मासचा आपला ऍक्सिलेशन झिरोच असणार ना मित्रांनो. फोर्स झिरो झाला तर ऍक्सिलेशन पण झिरोच असणार त्या ठिकाणी. आणि जर ऍक्सिलेशन जर नॉन झिरो असेल तर त्या ठिकाणी फोर्स अप्लाय झालेले आहे. म्हणजे ऍक्सिलेशन नॉन झिरो असेल तर फोर्स अप्लाय केलाय असं म्हणू शकतो ना. एक एक्झाम्पल जर घेतलं मित्रांनो, तर गाडी चालवताना आपण गाडी चालवतो तर ऍक्सिलेटर वाढवलं तर त्याच्यावर म्हणजे फोर्सच अप्लाय केला ना त्या ऍक्सिलेटरवर. हाताने काय केलं, फोर्स अप्लाय केला तर ऍक्सिलेटर वाढवला तर गाडीचं मोशन क्रिएट होईल. तर म्हणजे त्या ठिकाणी काय असेल, फोर्स झिरो नसेल, ऍक्सिलेशन पण नॉन झिरो असेल, फोर्स पण नॉन झिरो असेल. आणि जर फोर्स अप्लाय केला नाही त्याच्यावर, फोर्स अप्लाय केला, ऍक्सिलेटर वाढवलं नाही, तर गाडी त्या ठिकाणी मोशन रेस्ट पोझिशन मध्ये असेल ना बॉडी, त्या ठिकाणी काय करेल, फोर्स झिरो असेल आणि ऍक्सिलेशन पण झिरो असेल. ओके, हा एक एक्झाम्पल एक सांगण्याचा प्रयत्न केला मित्रांनो, समजू शकता तुम्ही. तर त्यानंतर आपण काय नेक्स्ट लॉ पाहूया. दुसरा लॉ आहे न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. ओके, न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन पाहूया. हा झाला न्यूटन फर्स्ट लॉ ऑफ मोशन. समजलं ना मित्रांनो, सोपं आहे एकदम, इझी आहे. त्यांना तेच स्टेटमेंट सांगितलं ना लॉ ऑफ इनर्शियाचा. गॅलिलोने जे लॉ दिलेला आहे, त्या गॅलिलो लॉ दिलेला आहे, तोच लॉ त्याने या स्टेटमेंट मध्ये यूज केला. ओके, तर त्यानंतर आपण पाहूया न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन. सेकंड लॉ ऑफ मोशन. ओके, तर न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन म्हणजे काय? न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशनचा अगोदर काय केलं आपण, स्टेटमेंट लिहूया. स्टेटमेंट काय आहे? रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. हा मोमेंटम बद्दल पाहून घेऊया, काही हरकत नाही. पण स्टेटमेंट लिहूया. द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. रेट ऑफ चेंज म्हणजे विथ रिस्पेक्ट टू टाइम येते बरं का मित्रांनो. रेट ऑफ चेंज ऑफ म्हणजे डेरिव्हेटिव्हचा पार्ट झाला विथ रिस्पेक्ट टू रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. मोमेंटम म्हणजे मोमेंटम हा जो पी मध्ये डोनेट होतो. मोमेंटम कॅपिटल स्मॉल लेटर, मोमेंटम पी ऑफ अ बॉडी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू असा चिन्ह असतो, साइन असतो, डिनोट केला जातो अशा प्रकारे. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू force applied, directly proportional to applied force, directly proportional to applied force, and takes place in direction in which force applied. In direction in which force acts. Force acts. आता तत्पूर्वी काय करू आपण मित्रांनो, मोमेंटम बद्दल पाहून घेऊया. मोमेंटम म्हणजे काय? मोमेंटम हा पी ने डिनोट करतात. मोमेंटम म्हणजे काय? मोमेंटम इज डिफाइंड ॲज द प्रोडक्ट ऑफ मास अँड व्हेलॉसिटीचा प्रोडक्ट असेल. हा फॉर्म्युला तुम्ही पाहिला असेल मित्रांनो, मास इंटू व्हेलॉसिटी हा फॉर्म्युला पाहिला असेल. हेच म्हणजे काय तर मोमेंटम आहे. आणि मोमेंटम जी आहे ना, ही स्केलर क्वांटिटी आहे मित्रांनो. तुम्ही 11th ला पाहिला असेल मित्रांनो, 11th ला स्केलर क्वांटिटी आणि व्हेक्टर क्वांटिटी असे दोन क्वांटिटी असतात. त्या ठिकाणी एक चॅप्टर आहे त्याच्यावर सेपरेट. तर स्केलर क्वांटिटी म्हणजे काय, आता सांगण्याचा अर्थ म्हणजे मित्रांनो, हा म्हणजे मोमेंटम हा जो आहे ना, वेक्टर क्वांटिटी आहे. म्हणजे त्याला डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड असते. तर स्केलर क्वांटिटी म्हणजे काय, त्याला स्पेशली फक्त मॅग्निट्यूड असते. नो डायरेक्शन इज देअर. सो दॅट इज कॉल्ड एज स्केलर क्वांटिटी. आणि वेक्टर क्वांटिटी म्हणजे काय, देर इज रिक्वायरमेंट ऑफ द magnitude as well as direction.
सो दॅट इज कॉल्ड एज वेक्टर क्वांटिटी. आणि हा जे आहे ना आपला मोमेंटम जो आहे ना, मोमेंटम हा वेक्टर क्वांटिटी आहे. वेक्टर क्वांटिटी म्हणजे तर डायरेक्शन आला याच्या ठिकाणी. फोर्स पण वेक्टर क्वांटिटी आहे. ओके, फोर्सला पण डायरेक्शन आला. तर या ठिकाणी स्टेटमेंटचा अर्थ काय, तर रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम म्हणजे याचाच अकॉर्डिंग टू दिस जर ह्या ठिकाणी त्याच्यानुसार जर पाहायला गेलं तर मित्रांनो, या ठिकाणी ह्याच्यानुसार जर पाहायला गेलं अकॉर्डिंग टू दिस लॉ, तर या ठिकाणी रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल होत आहे ना, म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल. फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, असं लिहू शकतो का, असं लिहू शकतो. फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. रेट ऑफ चेंज ऑफ कसं लिहितो, तर डिफरन्शिएटच्या फॉर्म मध्ये लिहितो. डिफरन्शिएशन, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम डीटी, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम हे त्याच्यावरून लिहिलं मित्रांनो. ओके, हे लिहिलं गेलं त्या ठिकाणी. आता पी मध्ये म्हणजे मोमेंटम मध्ये चेंज झाला, मोमेंटम मध्ये चेंज झाला म्हणजे व्हेलॉसिटी मध्ये चेंज झाला. ह्याचं काय लिहू शकतो, याचं काय लिहू शकतो मित्रांनो, डेल्टा पी इक्वल टू मास इंटू डेल्टा व्हेलॉसिटी. ओके, एक नंबर इक्वेशन लिहिलं. ओके, इक्वेशन. आता हे डेरिव्हेशन झालं मित्रांनो, हे डेरिव्हेशन आहे. आता हे डेरिव्हेशन शिकण्यासाठी मित्रांनो आपल्याला आता फिजिक्स म्हणजे काय, फिजिक्स हा पूर्णपणे म्हणणं किंवा थोडक्यात का प्रमाणात असेल आपण मॅथमॅटिक्सवर म्हणजे डिपेंड आहे. 50-50% डिपेंड आहे मॅथमॅटिक्सवर. जर डेरिव्हेशन जर सॉल्व्ह करायचं असेल तर मित्रांनो आपल्याला मॅथमॅटिक्स येणं खूप महत्वाचं आहे. आणि मॅथमॅटिक्स मध्ये 2-3 गोष्टी आपल्याला महत्वाच्या आहेत. त्याच्यामध्ये लिमिट्स आपल्याला येणं महत्वाचं आहे. त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह येणं महत्वाचं आहे आणि इंटिग्रेशन येणं महत्वाचं आहे. तर मित्रांनो मी काय करतो, डिस्क्रिप्शन मध्ये एक फॉर्म्युला शीट तयार केलेली आहे मित्रांनो. लिमिट्सचे फॉर्म्युले, डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले आणि इंटिग्रेशनचे फॉर्म्युले. मी फॉर्म्युला शीट काय करतो, डिस्क्रिप्शन मध्ये मी फॉर्म्युला शीट डायरेक्टली अपलोड करतो पीडीएफ फॉर्मॅटमध्ये. तर तुम्ही पाहू शकता. जर नाही समजलं तर त्याच्यावर एक नेक्स्ट व्हिडिओ बनवूया सेपरेट असा, म्हणजे बेसिक जाणून घेऊया. लिमिट बद्दल काय आहे किंवा डेरिव्हेटिव्ह बद्दल काय, इंटिग्रेशन बद्दल काय, थोडं पाहून घेऊया. या ठिकाणी आता काय केलंय, हे डेरिव्हेटिव्हचाच पार्ट आहे. हे डेरिव्हेटिव्ह झाला, हे पण डेरिव्हेटिव्हचा पार्ट झाला. ओके, तर हे डायरेक्टली प्रोपोर्शनल घेतलं गेलं. तर त्याच्यानंतर काय केलं, या ठिकाणी काय केलं मित्रांनो, याला काय केलं, आपण लिमिट घेतली लिमिट घेतली डेल्टा टी टेन्स टू झिरो. हे डेल्टा टी टेन्स टू झिरो आहे. डेल्टा टी टेन्स टू झिरो अशी काय केली, लिमिट घेतली आहे मित्रांनो. ओके, तत्पूर्वी काय करू, या ठिकाणी एखादी कॉन्स्टंट घ्याल तर डायरेक्टली प्रोपोर्शनल जर चिन्ह जर काढायचं असेल तर काहीतरी कॉन्स्टंट घेऊया, के कॉन्स्टंट घेऊया. डेल्टा पी आपण डेल्टा टी असं घेतलं. ओके, असं घेतलं. आणि आता काय करूया मित्रांनो, आता याला डेल्टा टी टेन्स टू लिमिट घेऊया. याला डेल्टा टी टेन्स टू झिरो असं लिमिट घेऊया. तर लिमिट जर घेतली ना, हा झिरो झाला, हा झिरो डेल्टा टी टेन्स टू झिरो गेला, तर याचं म्हणजे लिमिट जो येईल याचा लिमिट येईल ना मित्रांनो, एफ इज इक्वल टू के इंटू डीपी बाय डीटी असं कन्वर्ट होईल तो लिमिट घेतल्यावर. ओके मित्रांनो, असं कन्वर्ट होईल. असं कन्वर्ट झाल्यानंतर त्याच्यानंतर मग काय केलं, जो हा इक्वेशन आहे, हा इक्वेशनला काय करूया, पहिला इक्वेशन फर्स्टला काय केलं, विथ रेस्पेक्ट टू डेरिव्हेटिव्ह केलं. इक्वेशन फर्स्ट डेरिव्हेटिव्ह हे डेरिव्हेशन आहे मित्रांनो. डेरिव्हेटिव्ह विथ रेस्पेक्ट टू टाइम, विथ रेस्पेक्ट टू टाइमला काय करूया, डेरिव्हेटिव्ह घेऊया. त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर काय करूया, डी बाय डी टी विथ रेस्पेक्ट टू टाइम घेतलं, पी मास कॉन्स्टंट असेल मित्रांनो, मास कॉन्स्टंट असेल डी बाय डी टी व्हेलॉसिटी, मास कॉन्स्टंट आहे. हे असा डेरिव्हेटिव्ह येईल त्याच्यामध्ये. ही जी गोष्ट आहे मित्रांनो, याला म्हणतात आपण आताच आपण पाहिलेले. हेच काय झालं मित्रांनो, रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रेस्पेक्ट टू टाइम. हाच काय असेल, ऍक्सलरेशन असेल मित्र. तर ह्याच काय असेल आपला, असेल मित्रांनो, हा काय तर ऍक्सलरेशन असेल मित्रांनो. आता हे रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंट या ठिकाणी काय इज इक्वल टू रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम विथ रेस्पेक्ट टू टाइम इक्वल टू मास इंटू ऍक्सलरेशन. आणि हे जे आहे ना मित्रांनो, हा जे आहे ना, या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते मित्रांनो. ओके, या ठिकाणी पाहायला भेटते, हे डायरेक्टली इथे कुठं इथं फोर्स येते. ओके, यालाच काय झाला, किंवा हा डायरेक्टली हा जे आहे ना, हा जी इक्वेशन आहे हा ह्याच्यामध्ये पुट करून दिला, तर आपल्याला काय भेटेल मित्रांनो, फोर्स इज इक्वल टू के कॉन्स्टंट असेल
ह्याची व्हॅल्यू काय, ह्याची व्हॅल्यू काय या ठिकाणी, मास इंटू एक्सलेशन. जर के ची व्हॅल्यू जर 0 घेतली, 1 घेतली, सॉरी 0 नाही, 0 घेतलं तर 0 4 0 होऊन जाईल. 1 घेतली तर हा इक्वेशन काय होईल, फोर्स इक्वल टू मास इंटू एक्सलेशन. हाच एक फेमस असलेला इक्वेशन आहे, त्याला म्हणतात न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. एफ इज इक्वल टू एम ए, हे भरपूर ठिकाणी ऐकलं असेल, फेमस इक्वेशन. न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन म्हणलं तर कोणी सांगते एफ इज इक्वल टू एम ए, एका स्टेटमेंट मध्ये सांगणार. तर त्या अगोदर त्यांना माहित नसते की हे स्टेटमेंट पण आहे, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, आणि त्याच्यावरून हा जो फेमस फॉर्म्युला आहे तो डिराईव्ह केलेला आहे मित्रांनो. तर ते न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशनचा एफ इज इक्वल टू एम ए हा तर फॉर्म्युला डिराईव्ह केला. ओके मित्रांनो, तर आता त्यानंतर काय पाहू आपण, आपला थर्ड याच्याकडे जाऊया, थर्ड पार्ट कडे जाऊया. तो आहे न्यूटन थर्ड लॉ ऑफ मोशन. हे क्लीन करून घ्या तोपर्यंत. समजते ना मित्रांनो? ओके ओके ठीक आहे, मग काय हरकत नाही आपल्याला. आपल्या थर्ड पार्ट कडे जाऊया. आपला थर्ड पार्ट आहे, बोर्डला दुरुस्त करतो. तर आपला थर्ड आहे, मित्रांनो, थर्ड लॉ ऑफ मोशन. न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन आहे, न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन, जो तुम्हाला सगळ्यांना म्हणजे फेमसली माहिती आहे. थर्ड लॉ ऑफ मोशनचं स्टेटमेंट काय ते तुम्हाला माहिती आहे, हा सगळ्यांना पाठ असतो. न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन, थर्ड लॉ ऑफ मोशन, तर याचं स्टेटमेंट लिहूया मित्रांनो. स्टेटमेंट आहे, एव्हरी ऍक्शन, एव्हरी रिएक्शन to every action there is equal and opposite reaction. There is always सॉरी मित्रांनो, इक्वल अँड अपोजिट रिएक्शन. ओके, एव्हरी ऍक्शन देयर इज इक्वल अँड अपोजिट रिएक्शन. तर त्याच्यामध्ये जे रिगरस पार्ट आहे म्हणलं मित्रांनो, हे जे ऍक्शन रिएक्शन जे बोलले गेले ना मित्रांनो, ऍक्शन रिएक्शन हा दुसरं तिसरं काय नसून हा काय मित्रांनो, फोर्स आहे मित्रांनो. हा काय आहे, तर दुसरं तिसरं काय नसून हा काय असेल, हा काय फोर्स आहे. फोर्स. हा एक दुसरं तिसरं काय नसून आहे, वर्ड जे आहे ना, हा रिगरस वाटते, तर हा काय आहे, तर फोर्स आहे. आणि फोर्स कधी पण पेअर मध्ये अप्लाय होतो, एकटा नसतो. म्हणजे फोर्स हा कधी पण काय होतो, पेअर मध्ये अप्लाय होतो. फोर्स ऑलवेज ऑकर्स इन पेअर मध्ये अप्लाय होतो. तर याचे एक दोन एक्झाम्पल पाहूया मित्रांनो. रबर बँड पाहिला मित्रांनो, रबर बँड. एक रबर आपण खेळतो असा, एखाद्या मारण्यासाठी आपण कोणाला असा रबर घेतला असं ताणतो असा निब्बर असा. एखाद्या वेळेस काय होतं माहिती मित्रांनो, आपल्याला तो निब्बर आपल्याच बोर्डाला लागतो. म्हणजे त्या ठिकाणी काय झालं माहिती मित्रांनो, आपण त्या रबरला फोर्स अप्लाय केला, त्याचप्रमाणे काय करते बोट, काय करते डायरेक्टली त्याच्यावर ऍक्शन, म्हणजे अपोजिट एव्हरी ऍक्शन इक्वल आणि अपोजिट रिएक्शन करते. म्हणजे अपोजिटली त्याला काय करते, फोर्स अप्लाय करते. त्यामुळे ते काय करते, कधी वेळेस काय करते, सुटून आपल्याला लागत असते. म्हणजे आपण कोणाला दुसऱ्याला मारायला जात असतो, ते आपल्यावर आपल्याला लागत असते. म्हणजे ती म्हणलं नसते की म्हणलं जाते ना, जैसे त्याचे कर्म वैशी त्याला जे सेवा, त्याचप्रमाणे त्यांना भेटते. म्हणजे जसल्याला तसलं, जैसे वैसे असं राहते. किंवा दुसरं एक्झाम्पल जर पाहायला गेलं मित्रांनो, चेंडू किंवा बॉल म्हणा, चेंडू आपण जर भित्तीला मारला असा निब्बर, आपण खेळत असतो ना कधी कधी, बॉल भित्तीला कोणी नसलं एखादी
असा फेकाफेकी खेळत असतो गावाकडे ही गोष्ट खूप जुन्या एक 2014-15 आताच पूर्वी. आता मोबाईल वगैरे आल्यामुळे डिजिटल झाल्यामुळे तर ते एन्जॉयमेंट करण्याचा म्हणजे नाही, आता नाही इंटरेस्ट नाही तेवढा. पण अगोदर काय करायचं, बॉल असा कोणी असलं तर बॉल असं कॅच कॅच खेळायचं, किंवा एकटा जर असला तर भीतीला बॉल मारायचा. तर ते कसं, तर मित्रांनो त्या ठिकाणी न्यूटन थर्ड लॉ ऑफ मोशन आपल्यावर, म्हणजे तो त्याचा एक्झाम्पल झाला मित्रांनो. जर आपण तो बॉलचा चेंडू किंवा असा वॉलला मारला तर वॉल काय करते, भिंत काय करते, त्याला अपोजिट मध्ये त्याला फोर्स, अपोजिट मध्ये इक्वल आणि अपोजिट त्याला फोर्स अप्लाय करते. त्यामुळे ते काय करते, बॉल परत आपल्या हातात येते आणि ते कंटिन्युअस आपलं चालू असते खेळणं. हे दोन एक्झाम्पल झाले मित्रांनो. तर ह्याच्यानुसार आपण काय थर्ड लॉ नुसार काय करू, आपण एक पेअर कन्सिडर करूया. ए आणि बी ची एक कन्सिडर अ पेअर, म्हणजे ते त्याचा स्टेटमेंट जे आहे ना त्याला आपण एक फॉर्म्युला मध्ये आणूया मित्रांनो. कन्सिडर पेअर ऑफ बॉडी ए अँड बी. या ठिकाणी काय होईल मित्रांनो, अकॉर्डिंग टू दिस लॉ एव्हरी ऍक्शन देयर इज इक्वल अँड अपोजिट रिएक्शन. काय असेल, फोर्स म्हणजे हा काय, तर हे ऍक्शन रिएक्शन म्हणजे काय, फोर्सच आहे ना. फोर्स ऑन ए टू बी इक्वल टू, म्हणजे निगेटिव्ह असेल ना, इक्वल अँड अपोजिट आहे ना, तर निगेटिव्ह असणार ना. फोर्स ऑन बी टू ए असं असेल. या ठिकाणी ह्याला काय म्हणू शकतो, फोर्स ऑन ए बाय बी, फोर्स ऑन ए बाय बी हे असेल इज इक्वल अँड अपोजिट निगेटिव्ह. या ठिकाणी काय असेल, हा बरोबर, फोर्स ऑन बी बाय ए म्हणजे विथ रेस्पेक्ट टू बी बाय ए. हे स्टेटमेंटच्या फॉर्मॅटमध्ये जे आहे ती हे एका फॉर्म्युल्याच्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट केलं. तर हे जर लक्षात आलं ना मित्रांनो, तर हे स्टेटमेंट लिहायला किंवा परीक्षेमध्ये वगैरे लिहायला आपल्याला अवघड नाही. हे आपण शिकलो. आजचं व्हिडिओ या ठिकाणी आपण थांबूया. आपलं 3 लॉ कम्प्लीट झाले. त्या अगोदर ते 2-3 गोष्टी कम्प्लीट केल्या. मोशन म्हणजे काय, बरंच काय आपण शिकलं. तर मित्रांनो जर हा माझा व्हिडिओ जर तुम्हाला म्हणजे मनापासून जर आवडला असेल तर मित्रांनो, जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा तुमच्या मित्रांनो जे आता 12th वगैरे एक्झाम वगैरे देत असतील, देणार आहेत, पेपर येत आहेत फेब्रुवारीमध्ये. तर मित्रांनो मी एक प्रयत्न करेन फेब्रुवारीच्या अगोदर जानेवारीमध्ये, जे नेक्स्ट मंथमध्ये मी इम्पॉर्टंट क्वेश्चन असू दे त्याच्याबद्दल आपण काय करू, एखादी सिरीज बनवण्याचा मी प्रयत्न करेन मित्रांनो. कन्फर्म नाही पण प्रयत्न करेन मी मित्रांनो. चल, धन्यवाद मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.